एमपीएससीचा प्रश्न आगामी सगळ्या सरळ सेवेसाठी सुद्धा, कारण की आता पशुधन पर्यवेक्षक आणि इतर बरेच पदं एमपीएससी घेते आहे. कोणत्या झाडाच्या फुले, पाने, बिया वापरून मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करतात? आणि आता ग्रुप बी, ग्रुप सी ची प्री येते आहे, तिथे हे कामाला येईल. मारिजुआना हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणतं झाड? कॅनाबिस सॅन्टिवा, निकोटियाना, टॅपकम, ओपियम, पॉपी, मेंथा, स्पिकाटा. कॅनाबिस सॅन्टिवाचं जे झाड आहे का, त्याच्यापासून तयार होतं हे मारिजुआना. हे मारिजुआना काय माहिती आहे का? हे मारिजुआना म्हणजे तो गांजा. काय गांजा म्हणतो आपण त्याला, भांग म्हणतो आपण, ते आहे. ते कॅनाबिस सॅन्टिवा हे झाडाचे फुलं, पानं, बियापासून तयार होत आहे. आणि त्यामध्ये असतं मग THC, टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल असं आपण त्याला म्हणतोय. ओके, या या वनस्पतीमधला मुख्य सायको ऍक्टिव्ह जो मनोविकृती आणू शकतो तो घटक आहे. याला भांग म्हणतात, गांजा म्हणतात, हेम्प, वीड, पॉट असे शब्द आहे बघा. हे गांजासाठीचे शब्द लक्षात ठेवा. आता फुलं, पुष्पगुच्छ त्यामध्ये THC हा जास्त प्रमाणावर असतो. पानं जे असतात ना त्याला वाळवून त्याचा वापर केला जातो. बिया आणि खोडं यांचा सुद्धा वापर यामध्ये होतो, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि हाशिश हा देखील वनस्पतीपासून तयार केलेला अंमली पदार्थ आहे, जो फुलावर असलेल्या गोंद सदृश राळेतून तयार होतो. हाशिश बद्दल तुम्हाला या ठिकाणी माहित असावं. THC टेट्रा हायड्रो कॅनाबिनॉल असं त्याला म्हटलेलं आहे. आम्ही जे पदार्थ सेवन करतोय, धूम्रपान करत असेल किंवा वाफ किंवा खाण्याद्वारे, तेव्हा हा घटक आपली जी मेंदूची मध्यवर्ती चेतासंस्था आहे ना त्याच्यावर काम करतो, म्हणजे त्याच्यावर इफेक्ट पाडतो. अचानक उत्तेजित होणं वगैरे त्या गोष्टी याच्यातून घडतात. अदर जे ऑप्शन होते त्यामध्ये निकोटियाना, टबॅकम, म्हणजे आपल्याला माहिती निकोटीन जे आहे त्यासाठी प्रसिद्ध असलेली ही तंबाखूची वनस्पती आहे. ओपियम, पॉपी याचा वापर अफू आणि त्यापासून मग हेरोईन, मॉर्फिन, कोडीन यासारखे ओपिओइड्स तयार करण्यासाठी केला जातो. ओपियम पॉपी म्हटले बघा, ओपिओइड्स हा शब्द तिथून आलाय. मेंथा स्पिकाटा हे जे आहे हे पुदिन्याची वनस्पती आहे. या औषधी आणि स्वयंपाकघरामध्ये वापरली जाते, माहित असावं. तुम्हाला डेली लाईव्ह बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तुम्हाला यापेक्षा दर्जेदार लेक्चर्स तिथे. धन्यवाद.